महापुरुषांना महामातांना प्रथमतः तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादन या ठिकाणी मी करतो। महात्मा ज्योतिराव फुले म्हणजे इतिहासाचा एक पान नाही। महात्मा ज्योतिराव फुले केवळ इतिहास पुरुष नाही तर या मातेला समतेचा नवा घोष देणारा एक विचार आहे आणि तो विचार आम्ही या मातीमध्ये घेतला पाहिजे। आम्ही या मातीमध्ये खऱ्या अर्थानं घेतला पाहिजे। महात्मा ज्योतिराव फुले एकदा एका दलित वस्तीतून जात असतात आणि त्यांना नाना नावाचा एक हुशार मुलगा त्या ठिकाणी दिसतो आणि महात्मा ज्योतिराव फुले त्यांच्या मिशेल नावाच्या शिक्षकांकडे त्या मुलाला घेऊन जातात आणि म्हणतात, मिशेलजी, हा नाना नावाचा मुलगा अत्यंत हुशार आहे, अत्यंत अभ्यासू आहे, याला दोन अक्षरं कळाली पाहिजे, म्हणून याला तुम्ही तुमच्या शाळेत घेऊन जा। त्यावेळेस मिशेल साहेब त्या ज्ञाना नावाच्या मुलाला त्यांच्या शाळेमध्ये घेऊन जातात आणि घेऊन गेल्यानंतर तिथले मुलं सगळे हास्यकल्लोळ करायला लागतात आणि सांगतात, सर हा ज्ञाना नावाचा मुलगा जर शाळेत बसला तर आम्ही शाळेत बसणार नाही। शिक्षक विचारतात, असं का? सगळे मुलं वर्गाच्या बाहेर निघून जातात। ते मुलं म्हणतात की साहेब, सर हा जर बसला तर आम्ही शाळेत बसणार नाही। शिक्षक म्हणतात, अरे हा तर जमिनीवर बसणार आहे। मुलं म्हणतात, साहेब या जमिनीवर या मुलाचा विटाळ होईल। मग मिशेल साहेब म्हणतात, जमिनीवर तर चटई आहे। परत मुलं म्हणतात, जमिनीवर चटई आहे पण त्या चटईला सुद्धा विटाळ होईल। म्हणून ज्ञाना नावाचा मुलगा तो तिथून निघून जातो आणि निघून गेल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुलेंच्या मनाला ही गोष्ट फार लागते, त्यांना कळून चुकतं। मग महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले। आणि महात्मा ज्योतिराव फुले एके दिवशी सावित्रीबाई फुलेंना म्हणतात की आता जर या अन्यायाचं कालचक्र जर तोडायचं असेल, इथल्या बहुजनांना जर न्याय द्यायचा असेल तर तुला शिकावंच लागेल। पण सावित्रीबाई म्हणतात, मला तर लिहिता वाचता येत नाही, मला शिकवणार कोण? ज्योतिबा फुले पुन्हा म्हणतात, आतापर्यंत या सूर्यानं आपल्याला किरण दिली पण या सूर्याला आपला विटाळ कधी झाला नाही। आतापर्यंत या सूर्यानं आपल्याला किरण दिली, या सूर्याला आपला विटाळ कधी झाला नाही। कुंभाराला मडकं बनवतो, त्या मडक्यातलं पाणी आम्ही पितो, पण त्या कुंभाराला आमचा विटाळ का? एखादी तळ्यावर राहतो, पाणी पितो, त्या तळ्याला आमचा विटाळ होत नाही। सावलीसाठी एखाद्या